लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याची तारीख फिक्स झालेली आहे का? कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत? बऱ्याच ताईंचं या ठिकाणी आता लक्ष लागलं ते म्हणजे 12व्या हप्त्याकडे म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याकडे. हा हप्ता आमच्या अकाउंटला कधी येणार आहे आणि त्याच्यानुसार बघा वेगवेगळ्या तारखा समोर आलेल्या आहेत. नेमके पैसे तुमच्या अकाउंटला कधी येणार आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत, त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नक्की तुम्हाला या ठिकाणी खरंच पैसे यानुसार येणार आहेत का ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यांना सांगणार आहे की लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अहिल्यानगर लाईव्ह 24 या न्यूजपेपरनी सांगितलेलं आहे की 15 ते 20 जून पर्यंत हप्ता वाटप होणार आहे आणि मी याचे पुरावे देखील देणार आहे. मी स्वतः कधी गोष्ट बोलत नाही, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात पेपरला येतात त्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मी सांगत असतो. लाडक्या बहिणींनो बघा, याचा मी पुरावा पण दाखवणार आहे. अहिल्यानगर लाईव्ह 24 नी सांगितले 15 ते 20 जून पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. म्हणजे 15 तारीख आहे, उद्यापासून 20 तारखेपर्यंत अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार. अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी अहिल्यानगर लाईव्ह 24 या न्यूजपेपरनी दिलेली आहे. तुम्हाला लाडक्या बहिणींनो असं वाटतंय का उद्यापासून या ठिकाणी वाटप व्हायला पाहिजे? उद्या तर काही शक्यता कमी आहे, पण 15 ते 20 तारीख यांनी दिलेली आहे. नक्की याच्यामध्ये पैसे येणार आहेत का हे तुम्हाला मी आता थोड्या वेळात सांगणार आहे. दुसरी गोष्ट, साम टीव्हीने या ठिकाणी बातमी सांगितलेली आहे ते म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे जून महिन्याचा हप्ता म्हणजे तुमचा 12वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे अशी बातमी तुम्हाला साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे. ती बातमी देखील तुम्हाला दाखवणार आहे एकदम पुराव्यासहित, कारण आपण सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतो. कधी पण आपण या ठिकाणी खोट्या बातम्या आपल्या युट्यूब चॅनलवर सांगत नाही. त्याच्यामुळे साम टीव्हीची सांगितलेले महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येणार ही पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर TV9 मध्ये एक बातमी समोर आली होती बघा, या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की ती पण बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. TV9 मध्ये सांगितलेलं आहे की बाबा आम्ही अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा महिना संपायच्या वेळेस या ठिकाणी डिस्कशन करतो. लाडक्या बहिणींना कधी पैसे येतील याच्याबद्दल मी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांची मी संवाद साधतो आणि त्याच्यानंतर डिसाईड होतं. तर अशा स्वरूपाचे शेवटचा आठवडा यांनी सांगितलं म्हणजे त्या ठिकाणी डिस्कशन होणार आहे. तर अशी बातमी दिलेली आहे ती म्हणजे कोणी TV9 मराठीची बातमी आहे आणि सगळ्या बातम्या तुम्हाला दाखवणार आहे पुराव्यासहित. आपण कधी खोटं बोलत नाही, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो हे सगळे पुरावे मी तुम्हाला देणार आहे. आता ह्या झाल्या गोष्टी टीव्ही चॅनलच्या न्यूजपेपरच्या. आता खऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आहेत त्या म्हणजे अजितदादा पवार म्हणजे आपले अर्थमंत्री आहेत. ह्या तुम्हाला जे पैसे मंजूर होतात, लाडक्या बहिणीचे जे पैसे मंजूर होतात ते कोण देत असतं? अजितदादा पवार या ठिकाणी सही करून पुढे पाठवत असतात. तर त्यांच्याकडून काही अपडेट आले का आतापर्यंत? तर लक्षात घ्या, जून महिन्याचं म्हणजे 12व्या हप्त्याचं अपडेट अजून आलेलं नाही. अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्यामुळे सर्वांचे हे अंदाज आहे. तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला सांगतोय, कोणी जरी सांगत असेल तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, या सगळ्यांचे अंदाज आहेत, कारण की अधिकृत माहिती अजितदादा पवार यांच्याकडून आलेली नाही. आता अजून एक लास्टची शेवटची गोष्ट आहे, 5वी गोष्ट ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काही सांगितलं आहे का? कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत, जून महिन्याचे पैसे जमा कधी होणार आहेत? तर त्याच्याबद्दल देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर ही पण गोष्ट तुम्हाला मी आता डायरेक्ट सांगत आहे. तर या 5 गोष्टी लक्षात घ्या. या 5 गोष्टी मध्ये तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी आहे, वरचे पहिले 3 अंदाज आहेत आणि 2 अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे की जून महिन्याचा हप्ता आम्हाला पट अकाउंटला टाकून द्या, कारण की आता शालेय साहित्य आम्हाला खरेदी करायचंय, आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला वेगवेगळ्या कामासाठी आमचा हा हप्ता हवा आहे आणि जून महिन्याचा हप्ता आम्हाला जून महिन्यामध्येच पाहिजे, कारण आम्हाला जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये का टाकतायत तुम्ही? तर अशा स्वरूपाचे बऱ्याच लाडक्या ताईंचे मला कमेंट्स येत आहेत याच युट्यूब चॅनलवर. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला पण असं वाटतंय का, तुम्ही सहमत आहेत का की याच महिन्यामध्ये हा अकाउंटला पैसे यायला पाहिजेत, जुलै महिन्यात नको उचलायला, जून महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये यावा? तर असं कोणत्या लाडक्या ताईंना वाटतंय एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा आणि त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी सांगायचंय की हो सर, आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर आम्हाला जूनचा हप्ता भेटायला पाहिजे. अजून एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो, दुसरा तो म्हणजे गॅस योजनेचे, अन्नपूर्णा योजनेचे किंवा उज्ज्वला योजनेचे हप्ता तुमच्या अकाउंटला पडला आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव, जिल्हा सांगायचंय आणि नसेल पडला तर पटपट तुमचं नाव सांगायचं आणि कनेक्शन कोणाच्या नावावर आहे घरातलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला आता तुम्हाला सगळ्यांचे पुरावे तर
दाखवणारच आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो, जर आपण या ठिकाणी पुढाकार घेतला नाही तर हे असंच चालणार आहे, तुम्हाला पैसे कधी भेटतील हे ठरवणार जाणार नाही। तर लाडक्या ताईंनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी जून मध्ये भेटणार नाही। आता तुम्ही म्हणत असाल की सर हे काय सांगितलं होतं तुम्ही, शेवटच्या आठवड्यात भेटणार आहेत, 15 ते 20 भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, परत सांगतोय, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचा जूनचा हप्ता जून मध्ये भेटणार नाही। सर्वांनी ही गोष्ट समजून घ्या। पहिल्यांदा सांगतो सगळ्यांना, आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला त्या शेवटच्या आठवड्यामध्ये समजतील। हो सर, तुम्ही बरोबर सांगितलं, कारण आपण ज्या गोष्टी सांगतो त्या बरोबर असतात। तुम्हाला या जून महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पण भेटणार नाही। जर आता एक गोष्ट अजून एक सांगतो लाडक्या ताईंनो, ही मधली गोष्ट तुम्हाला सांगितली, आता अजून एक गोष्ट सांगतोय, जर आपण मागणी केली, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी मिळून मागणी केली, आपण पुढाकार घेतला, एक वातावरण तयार केलं की लाडक्या बहिणी आता शांत बसत नाहीयेत, लाडक्या बहिणीला पण हप्ता हवाय, तर लाडक्या बहिणींनो 100% लवकरात लवकर तुम्हाला हप्ता भेटेल। नसता हप्ता भेटणार नाही। तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या माझ्याकडून, जूनचा हप्ता तुम्हाला जूनच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यात पण भेटणार नाही, तो जुलैमध्ये तुम्हाला वितरित होणार आहे, हे तुम्हाला लिहून देतो डायरेक्ट। जर आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला तर काहीतरी शक्यता आहे, तर नसता तुम्हाला भेटणार नाही, हे लिहून घ्या। आता अजून एक गोष्ट सांगतो, सर तुम्ही म्हणत असाल की सर बघ सगळ्यांना चांगलं आहे, आम्हाला लवकरात लवकर पैसे भेटायला पाहिजेत, मग आपण पुढाकार कसा घ्यायचा? लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी बघा डायरेक्ट आता मी मागणी पत्र बनवलेलं आहे। लाडक्या ताईंनो, याचे पुरावे तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका, सगळे पुराव्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला पुरावे मी सगळ्यांना दाखवणार आहे। मागणी पत्र सगळ्यांना बघा, लाडक्या ताईंनो बघा, जर आपण सगळ्यांनी एकत्र आलं, कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार म्हणजे लागणार। या ठिकाणी मी पुढाकार घेतला लाडक्या बहिणीसाठी। महाराष्ट्रामध्ये कुणी अजून आवाज उठवत नाहीये, मी सुरुवात केली आहे, जवळजवळ 15 दिवसापासून मी या ठिकाणी झगडत आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सपोर्ट करा। मागणी पत्र आपलं रेडी आहे, आता प्रिंट आउट पण मी काढलेले आहेत आणि आजपासून तुम्हाला दिसेल सगळ्याकडे आपल्या प्रिंट आउट काढून मी या ठिकाणी मागणी पत्र वेगवेगळ्या लोकांना देणार आहे। मागणी पत्र आधी वाचून दाखवतो आणि सगळ्यांनी सपोर्ट केला, लाडक्या ताईंनो परत सांगतोय, सगळ्यांनी सपोर्ट केला। तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही खूप पुढाकार घेतात, चांगली गोष्ट आहे, पण लाडक्या ताईंनो तुम्ही पण सपोर्ट केला पाहिजे, तुम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे। माझ्या एकट्याचं काम नाहीये, मी एकटाच झटायच लागलोय तुमच्यासाठी झगडायच लागलोय, पण तुमचं पण एक काम आहे की याला सपोर्ट करावा लागेल, तरच आपलं हे यशस्वी मिशन यशस्वी होणार आहे। आणि माझ्या बरोबर लाडक्या ताईंनो परत सांगतोय, मी काही एकटा कुणी असा नाही की खूप ग्रेट आहे, खूप महान आहे, असं मी कधीच म्हणत नाही। मी एक सामान्य माणूस आहे, तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, पण माझ्या बरोबर तुम्ही जर सोबत आलात तर नक्कीच आपण हा लढा जिंकू शकतो। लाडक्या ताईंनो बघा, मागणी पत्र तुम्हाला अगोदर मी दाखवतोय, मागणी पत्र असणार आहे बघा आपले हे समोर, प्रति महाराष्ट्र सरकार म्हणजे आपले लाडके मंत्री, तिन्ही पण लाडके मंत्री, मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांच्यासाठी विषय काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता वाटप बद्दलचा हा काय असणार आहे? मागणी पत्र असणार आहे। मागणी करणारे कोण आहेत? आपण सगळे, महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणी, आणि मी पण त्याच्यामध्ये आहे मागणी करणारे, म्हणजे सरकारला महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने खालील मागण्या करत आहोत। मागण्या बघा, आता पहिली मागणी, प्रत्येक महिन्याच्या हप्ता वितरणाची तारीख फिक्स करावी, म्हणजे एक तारीख फिक्स करून टाका। जसं सरकारी नोकरदाराला बघा पैसे त्यांच्या अकाउंटला त्याच्या तारखेला येतात, त्या स्वरूपात लाडक्या बहिणीचा हप्ता पण एका तारखेला फिक्स करून टाकावा, ही पहिली मागणी। सगळे सहमत आहेत का? मागणीला सहमत आहेत का? किंवा इतर याच्यापेक्षा काही तुमच्या दुसऱ्या मागण्या असतील त्या पण कमेंट बॉक्स मध्ये टाका। लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तुमच्यासाठी पुढाकार घेतलाय, लढाई लागलोय, सगळ्यांनी सपोर्ट करायचा, व्हिडिओ कुणी थांबवायचा नाही, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत आपल्याला व्हिडिओ पाठवायचा आहे। चला, दुसरी मागणी आहे 2100 रुपये हप्ता सुरू करावा। या मागणीला कोण कोण सहमत आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता झालंय, आपण निवडून पण दिलंय, सरकार पण आपलं आलेलं आहे। लाडक्या दादांना सगळ्याला एक विनंती असणार आहे, लवकरात लवकर आम्हाला 2100 रुपये हप्ता द्यावा। आता भले तुम्ही आता एक वर्षासाठी 1500 रुपये करून टाकलेत, पण आपली ही मागणी असणार आहे 2100 रुपये, कारण आपल्याला मागणी करत राहावं लागणार आहे। याला कोण सहमत आहे? 2100 रुपये आपल्याला पाहिजेत म्हणजे पाहिजे। तिसरी गोष्ट आहे, शेतकरी ताई आणि निराधार ताई आहेत, त्यांना 1000 रुपये भेटावेत। त्यांना शेतकरी ताईला 500 भेटतात आणि निराधार ताईला 0 रुपये भेटतात, त्यांना कमीत कमी 1000 रुपये तरी अकाउंटला टाकावेत, ही आपली तिसरी मागणी आहे। आणि चौथी मागणी आहे, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच महिन्यामध्ये वितरित व्हावा, म्हणजे जून महिन्याचा हप्ता जून मध्येच व्हावा, जुलैचा हप्ता जुलैमध्येच व्हावा, ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट मध्येच व्हावा, त्याच महिन्यामध्ये त्याच्या तारीख ठरवून द्यावी। आणि ह्या 4 मागण्या आपल्या असणारे ट्रिक्स गुरु, म्हणजे आपले हे चॅनल आहे बघा लाडक्या ताईंनो,
हे आपलं हे ट्रिक्स गुरु चॅनल आहे, त्याच्यावर जर नवीन कोणी आला असाल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हे तुमच्या सगळ्यांचं लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंट्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे असं लिहून टाकायचंय. म्हणजे जर कोणी सरकारी माणसांनी हा व्हिडिओ बघितला त्यांना कळेल की बाबा लाडक्या बहिणी पण याच्यासाठी सहमत आहेत, सपोर्ट करत आहेत. सर्वांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. मी प्रत्येकाची कमेंट्स बघत आहे, नंतर मी वाचत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.